महाराष्ट्राच्या राजकारणात आज सुनेत्रा वहिनींनी मात्र अजित पवारांसारखीच आपली सगळ्यात मोठी स्टेटमेंट देऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असणारे प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ यांना एकाच वाक्यात बाजूला सारले। मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच सगळ्यात मोठं वक्तव्य करून शरद पवारच आपल्या दोन्ही राष्ट्रवादीचे कसे प्रमुख आहेत हे दाखवून दिलं आणि त्यानंतर रोहित पवारांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचे मारेकरी कोण होते हे आता सांगायची गरज नाही असं महत्त्वाचं स्टेटमेंट केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे। देशाच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा अपघाती मृत्यू ही राष्ट्रवादी परिवारासाठी सगळ्यात मोठी हानिकारक गोष्ट होती आणि अखेर दादांचा मृत्यू झाला आणि पाठीमागे गेल्या 3 महिन्यापासून जे चाललं होतं अखेर त्या सगळ्या गोष्टी बाहेर येण्यास सुरुवात झाली। अजितदादा पवार गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या सहकार्यांसोबत ते वेगळ्याच प्रभावाने राहत होते। आपल्या सोबत असणारे पाणी, पाण्यामध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल त्या न वापरता काचेच्या बॉटल वापरणं, विमानाने प्रवास करताना विमानाची चौकशी करणे, त्याच वेळी आपल्या पायलट संबंधी आणि आपल्या प्रवासाच्या संबंधी सूचना पाळणं, या सगळ्या घडामोडी अजितदादा अगदी प्रकर्षाने करत होते। अजितदादा कोणत्याही कामाच्या वेळी पहाटे सकाळी लवकर आपलं जाऊन काम सुरू करायचे। मात्र त्या दिवशी जो अपघात घडला त्या दिवशी मात्र अजितदादांची वेळ चुकली हे म्हणायला वाव आहे। परंतु मित्रांनो, अजितदादांचा हा अपघात घडवून आणल्याचा सगळ्यात मोठा दावा आज महाराष्ट्रात केला गेला आहे। या दाव्यामुळे सध्या सगळीकडेच एकच खळबळ उडून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचे आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली असून अजित पवारांचे खरे मारेकरी कोण त्यांचं नावच त्यांनी पुढे आणले। त्यांची संपूर्ण यादी देत अमोल मिटकरी यांनी मात्र आपण हे 100% खरं घडलंय हे देखील सांगतोय असं म्हटलंय। अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले ते देखील आपण जाणून घेणारच आहोत। आज सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय की आपल्या देशाचे सर्वोच्च नेते असणारे शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला तब्बल 60 वर्षे पूर्ण झाली। महाराष्ट्राचा सह्याद्री हा देशाचं नेतृत्व गेल्या 60 वर्षांपासून करतोय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली इथूनही पुढे आपण अशीच वाटचाल करत राहू। शरद पवार यांना पुढील दीर्घायुष्यासाठी, पुढील राजकीय इनिंगसाठी आपल्या देखील शुभेच्छा आहेत असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच पक्षातील असलेल्या बड्या नेत्यांना एक इशारा दिला आहे। आजही आमच्या परिवाराचे प्रमुख म्हणून शरद पवारच आहेत। जरी दादा नसले, जरी मी पक्षाची अध्यक्ष झाली तरी देखील आमचे बॉस म्हणून शरद पवारच राहतील असा सगळ्यात मोठा दावा आज सुनेत्राताई पवार यांनी केला आहे। आणि यामुळे सुनेत्राताईंनी त्यांच्या पक्षातील बोलघेवड्या नेत्यांना, ज्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलिनीकरण नको होतं, दोन्ही परिवार एकत्र यावे असं नको होतं, ते तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांना मात्र त्यांनी बाजूला करत शरद पवारांच्या राजकारणाशी कुणाचाही संबंध नाही, शरद पवार हे देशाचे नेते आहेत असं म्हटलंय। त्यानंतर मित्रांनो, आपण महत्त्वाच्या बातमीकडे आता जाऊया। जी बातमी सध्या रोहित पवारांनी दिली असून रोहित पवार देखील म्हणत होते गेल्या 15 दिवसांपासून अजित पवारांचा अपघात हा घातपात आहे आणि तो घडवून आणला आहे। याच्या पाठीमागं वेगवेगळ्या थिअरी आहेत आणि माझ्याकडे आता तर ब्लॅक बॉक्सचे फोटो आहेत। ब्लॅक बॉक्स पूर्ण जळायला नाही, कोण म्हणते ब्लॅक बॉक्स जळाला त्यांनी पुढे येऊन सांगावं, त्याला मी सगळे पुरावे देतो असं म्हणत रोहित पवारांनी थेट सरकारला चॅलेंज दिलं आहे। जर सरकारने याची योग्य अशी कारवाई केली नाही, योग्य अशी चौकशी केली नाही तर त्यांना महाराष्ट्रातला मराठी माणूस काय आहे हे आम्ही आगामी काळामध्ये दाखवून देऊ असा थेट इशारा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला रोहित पवारांनी दिला। तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचे सगळेच आता वाभाडे रोहित पवार यांच्यासह पवार फॅमिली सरकारवरती फोडणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे।
त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं सगळ्यात मोठं विधान. अमोल मिटकरी यांच्यामध्ये दादांच्या विमानामध्ये असलेला तो वैमानिक तो स्वतः सुसाईड बॉम्बर होता असं धक्कादायक महत्त्वाचं विधान अमोल मिटकरी यांनी करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिली. अमोल मिटकरी यांच्या मते अजित पवारांना घातपात घडवण्यासाठी तो स्वतः वैमानिक सुसाईड बॉम्बर झाला होता आणि त्यानेच अजितदादांचा घात घडून आणलाय, अजितदादांचा स्फोट त्याने स्वतःहून घडून आणलाय असा रोखठोक दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तेव्हा याची देखील चौकशी संपूर्णपणे झाली पाहिजे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. या दाव्याला पुन्हा एकदा रोखठोक ठरवत रोहित पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचा घातपात झाला आहे हे आता जवळजवळ निश्चित होऊ लागलं आहे. मित्रांनो, याबाबत आपलं काय मत आहे? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.